प्रत्येक प्रवासाचा एक शेवट असतो, पण काही शेवट नवीन आठवणींची सुरुवात करून जातात. मुन्नारच्या धुक्यातून सुरू झालेला आणि टेकडीच्या जंगलातून पुढे गेलेला हा प्रवास आता पोहोचला होता त्याच्या शेवटच्या टप्प्यावर. टेकडीला मागे सोडून आम्ही निघालो होतो एलेप्पीच्या दिशेने. पण या प्रवासाचा शेवट अजून बाकी होता, कारण वाटेत होती चहाच्या मळ्यांमध्ये केलेली धमाल. एक असं गाव जिथे पोचण्यासाठी प्रवास करावा लागतो फक्त बोटीने. रामायणातील एका पौराणिक कथेशी जोडलेलं एक महाकाय शिल्प आणि शेवटी त्रिवेंद्रम मधील एका पवित्र मंदिराला दिलेली भेट. हा आपल्या केरळ ट्रिपचा तिसरा आणि शेवटचा एपिसोड. नाही, शब्द सांगू शकत नाही. खरंच एवढं म्हणजे स्वर्ग म्हणतात ते हेच असणार कदाचित. टेकडीमधल्या या स्टेला आम्हाला सोडू वाटेना, पण जड अंतकरणाने आम्ही ह्याला बाय बाय करत आहोत आणि जात आहोत एलेपीकडे. बाय बाय टेकडी. आजपर्यंत मी हा असा सीन कधी बघितला नाही. ग्रुपमधल्या पोरी फोटो काढतायत आणि पोरं पोज देत आहेत. हे बघ बघ, अरे आवरा, बस तिकडे रेडी आहे काय? तुम्ही काय पोरींचा रोल घेतलाय हातात? चला नाही नाही चल चल नाही नाही मला नको. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, उंदीर मामा की. एलेपीकडे जात असताना पुट्टू मलाई नावाची एक जागा आहे. तिथे चहाच्या मळ्यांच्या आतमध्ये आपण जाऊ शकतो, बाकी ठिकाणी कुठेच जाऊ शकत नाही. त्यामुळे या इथे आपण आता तिकीट काढून आतमध्ये आलेलो आहोत. याची तिकीट कॉस्ट आहे पर पर्सन 20 रुपये. इथे जवळपास 800 एकरची जागा, पूर्ण डोंगर यांचा आहे. त्याच्यामुळे या इथे आपण निवांत पाठीमागचा नजारा बघू शकतो. तिथे वॉच टॉवर आहे काहीच, वॉच टॉवर आहे. चला चला चला. आणि या इथे आपण ना उगाच चहा तोडल्याचं नाटक करू शकतो आणि चहा पाठीमागे टाकू शकतो त्या टोपलीमध्ये. सोबत पण घेऊ शकतो, पण इथून बाहेर नाही घेऊन जाऊ शकत. इथंच करून पिऊत. आणाय बहुतेक कॅम्पिंगचं साहित्य है ना. कसलं भारी, पण हे एक नंबर. बाय द वे, बऱ्याच दिवसानंतर ना ओल्ड JKVचा लुक केलेला आहे. कसा वाटतोय नक्की सांगा. This is white tea. ओके White tea for first bud only white tea. Okay. Only for the bud. Okay. मतलब इसका ही जो निकलता है पत्ता, इससे बनता है ये वाइट टी. Yeah, white tea है. ठीक है. Then green tea है. Second one green tea. ग्रीन टी, कूल. Green tea green leaf है. Not Okay. powder है. Only leaf tea है. ठीक है. Green tea है. 2 leaf bud only है. ओके Separate plucking. 2 leaf bud only. ओके ओके. Okay. Then orthodox tea है ये वाला. Orthodox tea means traditional method processing है. ठीक है. ये black tea है, long leaf black tea, only for the black tea है. ओके. This is 3 leaf bud only है. ओ Okay. नाइस. Normal tea है. ठीक है. This is powder tea है. Powder वाला means CTC, cutting, turning, curling. ओके. Okay, powder tea है. मतलब ये किसका बनता है? ये this 3 leaf bud only. ट्यूलिप बटन. The same, but Okay. processing different है. Got it. ये leaf वाला है, ये rolling type है. ओके ओके ओके. ये Got it. powder वाला cutting, turning, curling, powder tea है. ओके. Okay, Got that's it. all tea.
टी गार्डनच्या इथेच आहे एक ऑफिस जिथून आपण तिकीट घेतो या गार्डनमध्ये जाण्यासाठी. आणि इथेच ना वेगवेगळ्या प्रकारचे चहा त्यांनी बनवलेले या मळ्यातून. त्यांचे ब्रँड्स आहेत आणि ते ब्रँड्स मोस्टली एक्सपोर्ट होत असतात असं त्यांचं म्हणणं आहे. इंडियाच्या मार्केटमध्ये खूप कमी असतात. सो या इथे त्यांनी ते डिस्प्लेला लावलेले आहेत. जर तुम्हाला इथून घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. तिकडे आपले काही मंडळी चहाच्या मळ्यामध्ये अजूनही व्यस्त आहेत. तोपर्यंत मी आलेलो आहे समोरच्या त्या भल्या मोठ्या चर्चच्या समोर. खूप ह्यूज आहे, खूप युनिक स्ट्रक्चर वाटतंय मला. कलरसुद्धा जो आहे ना तो असा कलर पाहिला ना कुठल्या चर्चला. मोस्टली आपण व्हाईट, ब्ल्यू आणि अशा प्रकारचेच कलर आपण बघतो. गोव्यामध्ये खूप जास्त चर्च पाहिलेले आहेत आणि केरळच्या चर्चची वाईब थोडीशी वेगळी आहे. मस्त दगडामध्ये हे बांधलेलं चर्च आहे. LAPला जाताना आपल्या पार्टिसिपंट्समधल्या एकीची बहीण इथे भेटायला आली. त्यांचं गेट टुगेदर बघूयात. ह्यांच्यासोबत आलेला कमी फिरायला. ही माझी बहीण रुपाली. ही पण रुपाली, मी पण रुपाली. कुठे थांबायचं असं फायनली आपण पोहोचलो आहोत LAPला. आणि या इथे आल्या आल्या आपण आता करणार आहोत बोट राईड. ॲक्च्युली शिकारा बोट हाऊस असते ज्याच्यामध्ये आपले सगळे 17 लोक एकत्रच असणार आहेत आणि पूर्ण 2 तास या शहराची आपण पाण्यातून भटकंती करणार आहोत. मला आठवण झाली ॲक्च्युली मी इकडे गेलो होतो युरोपमध्ये एक गाव होतं नेदरलँडमधलं. त्या गावातसुद्धा एक अशीच बोट राईड होती. बट ती छोटीशी अगदी गाव पण छोटंसं होतं. बट ते 1 तासाची राईड होती. हे 2 तास आपल्याला फिरवणार आहे आतमध्ये. चला बघूयात कसा एक्सपिरियन्स होता, दाखवतो मला. वेलकम टू माय बोट. बसू काय LAP मधल्या या बोट राईडसाठी आम्ही सगळेजण एक्साइटेड होतो पूर्ण ट्रिपमध्ये. आणि आता बोटमध्ये आम्ही सगळेजण बसलोय. दंगा होत नाहीये. गाइस, हाऊज द जोश? हाऊ द जोश? असाच राहायला पाहिजे शेवटपर्यंत. सनसेट बघायचा आहे. अख्ख्या गावाला फेरफटका मारायचा आहे. हिंडून यायचंय गावातनं जरा. यांच्या गावाला वेडा मारायचा आहे. मला खरं तर ना हे बघून आहे की नाही मला आपल्या युरोपची आठवण झाली. युरोपमध्ये ना नेदरलँडमध्ये एक असंच गाव होतं. त्या गावामध्ये आम्ही छोटी बोट होती, गाव पण छोटं होतं. त्याला बोट राईड आम्ही केली होती आणि खूप सुंदर अनुभव होता. हा कसा अनुभव आहे तोही मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर हेच ते विलेज जिथे एकही रोड नाही आहे. जायचं असेल इकडे तर बोटीशिवाय पर्याय नाही आहे. त्या विलेजचं नाव आहे आयकेल. खरंच मला या गावाला बघून पुन्हा एकदा आठवण झाली त्या नेदरलँडमधल्या त्या गावाची. बट हे खूप मोठं गाव आहे, खूप मोठा एरिया आहे. खूप मोठमोठ्याला बोटी या इथून फिरू शकतात, तिथे नाही फिरू शकत. बट खरंच खूप युनिक अनुभव आहे. खूप शांत ठिकाण आहे. बोटी जरी चालत असल्या तरी बोटींचा पण आवाज जो आहे तो मंद आहे. काय छान गाव आहे ना. म्हणजे बघा ना
कोणीही तुम्हाला डिस्टर्ब करायला नाही आहे. गाड्यांचा आवाज जास्त नाही आहे. सतत अशी रस्त्याला नाही का पिक 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 चालू असते आपल्याकडे, इथे तेही नाही आहे. प्रत्येकाच्या घरासमोर स्वतःची बोट आहे. एक वेगळंच जीवन आहे इकडचं, अनुभवायला पाहिजे एकदा तरी. काय मग कसं वाटतंय? छान वाटतं एकदम. असं मेंटली खूप पीसफुल वाटतं इथे सगळं बघून यांचं गाव वगैरे. फोटो वगैरे काढायचा मोह नाही होतं ते? नाही, कारण हे डोळ्यात साठवून घ्यायचं मन होतं आहे जास्त फोटोपेक्षा. म्हणजे हे गेल्यावर लक्षात राहील. आहे ना, फोटोज पण महत्त्वाचे असतात, तरीसुद्धा हे डोळे नाही ऐकणार त्याला. कसं काय वाटतंय? एक नंबर, खरंच एक नंबर. मी त्या कोशातून बाहेर आले. होय ना? हा, आज तर आलेच आले. तुम्ही 2 दिवस बघितलं, पण आज मी खरोखर बाहेर आले. व्हेरी नाईस. छान वाटतंय, शांत वाटतंय. छान म्हणजे काय नाही, शब्द सांगू शकत नाही. खरंच एवढं म्हणजे स्वर्ग म्हणतात ते हेच असणार कदाचित. खरंच ना. पोरींना पण सांगितलं, त्यांनी माझी इच्छा, दोन्ही मुलींनी माझी इच्छा पूर्ण केली. वा. आता मी मेली तरी चालेल, पण ओ. हो खरंच सांगते. कशाला बोलायचंय? नाही नाही सांगते, कारण माझी ती इच्छा होती. मी मरणाच्या दारातून बाहेर आलेली आहे. 1 वर्ष झालं, 1-2 वर्ष झालं मला त्यातून बाहेर आले, आणि त्यातून मी ठरवलं की मी माझ्यासाठी जगायचं. व्हेरी बस खरोखर. आणि तशी वागते आता सध्या. लोकांनाही तसं सांगा जगा. नाही नाही खरंच सांगते. मी खूप नातेवाईक ह्यांचं त्यांचं करत बसले. 18व्या वर्षी लग्न झालं आणि सगळं करत बसले सगळ्यासाठी. नंतर जॉब पण करायला लागली, कारण त्यातून बाहेर निघण्यासाठी. आणि त्या खरोखर चूल आणि मूल म्हणतात ना, तेच करत होती एवढे वर्ष. आता त्यातून बाहेर निघले, आणि आता ज्या ॲक्सिडेंट माझं म्हणजे ते झालं, त्याच्यानंतर मी स्वतःसाठी आता जगायला लागले. खरोखर आज एवढी बोलली, कधीच बोलली नसेल मी. जिथे आम्ही कॉफी प्यायला थांबलोय त्या हॉटेलमध्ये आहेत ईगल्स, जे अगदी आपल्या हातावरती येऊन बसत आहेत. भावा, सोडतोस का? टोचतोयस तू नको एवढं मला. म्हणजे पहिल्यांदा मी आयुष्यात ईगल एवढ्या जवळून बघतोय, आणि लिटरली त्याला मी हातावरती घेतले माझ्या, आणि मला सोडत नाही येतो. त्याला मी म्हणतोय की दुसरीकडे जा, तर तो जात नाही आहे. बाय द वे, याचं नाव रॉकी आहे. रॉकी. हे रॉकी, हाऊ आर यू? तुला माहिती आहे तू कोणाच्या हातावर बसलायस? हे बघू रे, कोणाच्या हातावर जातोय का बघू. इकडे 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 बघू. ओ हो हो, जा जा, ह्याच्या हातावर जा, ह्याच्या हातावर जा. अरे माझ्याकडेच आहे, माझ्या टोपीवर. बघू, सोड बरं. हे बघा, असे तो काय मला सोडत नसतोय आता. रॉकी के नाम. आई शपथ, पब्लिक थांबायला मागत नव्हतं. बोट जागेवरती पोचून सुद्धा लिटरली 10 मिनटं त्या बोटमध्ये सगळेजण डान्स करत होते. फुल एन्जॉय, फुल धमाल झालेली आहे. आता सगळेजण फुल हॅपी मोडमध्ये आता चाललेलो आहोत हॉटेलवर. लेट्स गो. मी नाही 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 म्हणणार. नको नको यार. काय तू एकदा पण हे तू एकदा बोल. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे जीवनदादाच्या ट्रिपमधली. आता आपण आलेलो आहोत चिप्स फॅक्टरीमध्ये. त्याच्या आधी आपण बोटिंग केली, आणि आता आलो आहोत चिप्स फॅक्टरीमध्ये. तुम्ही पण बघा, आपल्यासोबत सगळे आलेले आहेत.
आणि आता आपण लवकरच आतमध्ये जाऊन बघूयात कसे चिप्स आहेत, कुठले कुठले फ्लेवर्स आहेत, काय काय कसं आहे ते. पाण्यात आहे. याच ठिकाणी जीवनदादाचं करिअर पाण्यात आहे, कारण आर्याने चांगला ब्लॉग केलेला आहे. तू कर तुला सांगितलं मी बोल. मला येत नको. बाहेर बोललोय ना. नाही ही काय जबरदस्ती आहे. हाय हॅलो, माझं नाव रिशिता. आम्ही आता आलोय चिप्स फॅक्टरीमध्ये चिप्स विकत घ्यायला. तुम्हाला हवे असतील तर जीवनदादाला सांगा मेसेजवरती, तो तुम्हाला आणेल. हो मी इथला दुकानदार आहे. आणि पैसे पाठवा. मी इथला दुकानदार आहे. पैसे पाठवा. प्लॅनमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. आम्ही थेट जाणार होतो हॉटेलवरती, बट मध्येच आपण थांबलेलो आहोत चिप्स फॅक्टरीच्या इथे. केरळा चिप्स जे असतात ना या इथे बनतात. आणि कसे बनतात तर या इथे ऑलरेडी यांचं चालू आहे. स्मेल इतका भारी येतोय ना. कढीपत्ता वगैरे तो जो आत्ता भाजला आहे त्यांनी किंवा तळलेला आहे त्याचा वास येतो या इकडे आपल्याला. आणि इकडे त्यांचं पूर्णपणे स्टोर आहे चिप्सचं. बापरे केवढं मोठं आहे. एक नंबर. अरे वा, आपण खाऊ शकतो. येस, चला सगळे आपण ते बघू शकतो. सगळे टेस्ट तर करूयात आपण. मॅप्रो मध्ये गेल्यावरच नाही आठवड्यात. हां मॅप्रोसारखं आहे. क्रिस्प नाईस. हो स्वीट आहे. नाही हे स्वीट आहे. मला थोडं ते तिखट आहे. चिप्स फॅक्टरीच्या इथून आपण आता आलेलो आहोत हँडलूम फॅक्टरीच्या इथे, जिथे हाताने बनवलेल्या साड्या आपल्याला बघायला मिळतात. आता खूप मोठा हा प्रोजेक्ट मला दिसतोय, कारण की या इथूनच सुरू झालेला आहे. बघायला इंटरेस्ट येणार आहे. हॅलो मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत कसयू अलायो ह्या साडी फॅक्टरीमध्ये. इथे अनेक प्रकारच्या साड्या दिसत आहेत, खूप प्रकारच्या साड्या, आणि तुम्ही पण बघू शकता. आपण आता या साडी शॉपमध्ये आलेलो आहोत. हँडलूम साड्या ज्या आहेत ते त्याही इकडच्या ऑथेंटिक केरळाच्या ज्या साड्या असतात व्हाईट तशा आहेत. तर तुमचं काय मत आहे याच्यावर? कॉस्टली जास्त आहे. कॉस्ट पण आहे, बट आता खाली त्यांनी सुरुवातच ते बनवताना दाखवलंय ते कसं करायचं. हँडलूम साडीचं ते धागे कसे एकमेकांचे होतात आणि साडी कशी क्रिएट होते, ते खूप इंटरेस्टिंग आहे. ते मला जास्त आवडली. तू पहिल्यांदा बघते? मी पहिल्यांदा बघितलं. हो, पण आपल्या महाराष्ट्रात पैठणमध्ये पण पैठणी बनवतात. बरोबर. पण त्या स्वस्त नाही ओके पण आहेत. Correct. ते 3-4 हजारापासून सुरुवात होते. इथं थोडंसं मला जास्त रेट वाटला. ओके. सो एकंदरीत काय तर हे आमचं ऑब्झर्वेशन आहे की आपण ज्यावेळी टुरिस्ट ठिकाणी जातो त्यावेळी तिकडे काही गोष्टी महाग केल्या जातात आणि तोच त्यांचा अर्निंगचा सोर्स असतो, त्याच्यामुळे ते केलं जातं. सुप्रभात मित्रांनो, केरळ ट्रिपचा आजचा आपला 5वा दिवस आणि आज आपण LAPला टाटा बाय बाय करून निघालेलो आहोत कोलमच्या दिशेने. पण तिकडे जात असताना आपण आज काय काय ठिकाण एक्सप्लोर करणार आहोत. तर पहिलं आहे द मोस्ट फेमस जटायू टेम्पल, जिथे खूप जटायूचा मोठा स्टॅच्यू आहे. दुसरी गोष्ट कॅशू फॅक्टरीज आणि नंतरनं आपण करणार आहोत लाईट हाऊस एक्सप्लोर. सो त्याच्यानंतरनं आपण कोलमला स्टे करणार आहोत आणि मग पुढे नंतर दुसऱ्या दिवशी आपण वर्कलाला वगैरे जाणार आहोत. बट आजचा आपला जो दिवस असणार आहे थोडासा हेक्टिक आणि ॲडव्हेंचर असणार आहे, कारण की जटायू स्टॅच्यूला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक आहे रोपवे आणि दुसरा आहे पायरी मार्ग. पायरी मार्गासाठी खूप दमछाक होणार आहे, कारण की तब्बल 800 पायऱ्या आपल्याला चढून जावं लागणार आहेत, तेही रखरखत्या उन्हात. कारण की आता वाजलेले आहेत 9:30, तिथे पोचेपर्यंत 12 वाजणार आहेत. आणि 12 वाजता ट्रेक करणं म्हणजे तुम्हालाही माहिती आहे किती दमछाक होऊ शकते. आपल्या तर सवय, पब्लिकला दमछाक होऊ शकते. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आज बुधवार 1 ऑक्टोबर 2025 आणि आपण आता आहोत JKV ट्रॅव्हल्स सोबत केरळमच्या
ट्रिपमध्ये आणि सर्वजण आपण एन्जॉय करतो. गायज यू आर एन्जॉयिंग. आम्ही मज्जा करतोय. जोश. हाय मॅडम. हाय बाई. तर अशा पद्धतीने आज आपला 5वा दिवस आहे आणि 4 दिवस आपण खूप फुलपणे एन्जॉय केलेला आहे. आज आपण 5व्या दिवसाची सुरुवात करत आहोत आणि आता आपण जात आहोत जटायू स्टॅच्यू मध्ये. तर ते आपण तिथलं सगळं एक्सप्लोर करणार आहोत, फिरणार आहोत, मस्तपणे एन्जॉय करणार आहोत. परंतु तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला आता 2.5 तासाचा वेळ लागणार आहे. तर त्या वेळेचा अगदी पुरेपूर छानपणे उपयोग करण्यासाठी आज आपण इथं सादर करणार आहोत एक मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि त्याची आपण सुरुवात आपल्या JKV बरोबर करणार आहोत. आणि त्यांनी आमच्यासाठी काहीतरी सादर करावं अशी मी त्यांना विनंती करते. तर तुम्ही जीवन कदमजी आपण आमच्यासाठी काही सादर करू इच्छिता का? नाही. हसते हसते शामिल है वो मैं हूँ बहता दरिया साहिल है वो है कहाँ वो 2-2.5 तासाच्या ड्राईव्ह नंतरनं आपण पोचलो आहोत जटायू सेंटरच्या खाली असलेल्या गावामध्ये, ज्याचं नाव आहे चढाया मंगलम. आता या इथे आपली जी मोठी गाडी आहे ती पुढे जाऊन देत नाही आहेत, कारण की भरपूर ट्रॅफिक आहे. आतमध्ये आपल्याला 1 किलोमीटर जावं लागेल त्या बेसला आणि तिथून वरती जाण्यासाठी पायरी मार्ग आहे आणि दुसरा आहे गंडोला म्हणजेच रोपवे. तर रोपवेतून आपण 1 तास वगैरे, आता तिकडे गर्दी किती ते बघावं लागेल. रोपवेने जर गेलो तर किती रुपये, 650 समथिंग काहीतरी ते बोलतात, एवढे रुपये आहेत जाऊन. सो काही लोकांना चालायचं आहे, पण या कडक उन्हात ते चालतील की नाही हा मोठा प्रश्न. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं JKV ब्लॉग्समध्ये. तर आज कुठे जाणार आहे आपण? आज आपण जाणार आहोत जटायू अर्थ सेंटरला. हो, ते बघा तिकडे तुम्हाला दिसेल नंतर. खूप वरती आहे आणि काही लोक रोपवेने चाललेत आणि काही लोक चढत जाणार आहोत. तर इथे जायला टोटल 800 पायऱ्या आहेत. हो, ऊन तेवढंच आहे, पण आहे. पण ठरवूया कसं जास्त मजा येईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. बघू आता ज्यांना शक्य ते सगळे चालत जाणार. हा माझा चॅनल आहे, काय चाललंय मदत? मला वाटतं की हायजेक केलं की काय माझं चॅनल. छान बोलला. अरे वा, कसे बोलले हे लोक, मी नाही बघितलं. भारी, पण इंटरेस्टेड आहेत. हातात कॅमेरा दिला की बडबड चालू होतात, कोणी घाबरत नाहीये. हे असं ब्लॉगिंग करत असते, अवघड नसतंय काय. आय होप आता ह्याच्यानंतर ब्लॉगर सुरू होतील आपल्याकडे नवीन. तर इथे आहे जटायू वर्ल्ड सेंटर, ज्याची एंट्री या इथून आहे. एंट्री घेण्यासाठी आपल्याला भली मोठी लाईन लावावी लागते बघा. तर मला असं वाटलं होतं की बाय वॉक जे जाणार आहेत ना त्यांना दुसरी एंट्री असेल आणि जे केबल कारने जाणार आहेत त्यांच्यासाठी ही लाईन असेल, बट असं काही नाही आहे. बाय वॉकसुद्धा आपल्याला इथूनच एंट्री घ्यायची आणि त्यासाठी सुद्धा लाईन लावायची. कशासाठी? तर वरती जे सेंटर आहे ना त्याची तिकीट काढावं लागते आपल्याला. सो तिकीट इथूनच घेऊन जायची. सो मग तुम्ही केबल कारने जा नाही तर वॉकने जा. वॉकचे 100% पैसे कमी आहेत, 300 समथिंग काहीतरी आहेत, बट केबल कारचे पैसे ॲड करून मग ते 610 रुपये आपली तिकीट कॉस्ट होते. इथला सर्वात पेन पॉईंट काय माहिती आहे काय? भली मोठी लाईन कशासाठी लावावी लागते एवढ्या उन्हामध्ये? तर ऑनलाईन तिकीट्स नाही आहे त्यांच्या. दुसरी गोष्ट, कॅश पेमेंट इथे करायचं आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी केरळमध्ये एक गोष्ट नोटीस करतो आहे की त्यांना ऑनलाईन QR कोड स्कॅन करून जे आपल्या जीपेने आपण पेमेंट करतो की नाही ते त्यांना नको असतं आहे. अशा पर्यटन ठिकाणी त्यांना फक्त कॅश पाहिजे असते. तर हे का असे माहीत नाही मला, बट असलं पाहिजे यार. डिजिटल वर्ल्ड झालेलं आहे, लोक कॅश कॅरी नाहीत करत, ATMला सुद्धा जात नाहीत. बट जर तुम्ही येणार असाल तर सोबत भली मोठी कॅश ठेवा, कारण की प्रत्येक ठिकाणी आपल्याला पैसे द्यावे लागतात.
हा आहे पश्चिम भागातील या पक्षाचा पंखाचा पसारा. आता या पक्षाबद्दल म्हणजेच जटायूबद्दलची स्टोरी तर तुम्हाला माहितीच आहे. मायथॉलॉजीमध्ये म्हणजे रामायणामध्ये जटायू पक्षाबद्दल आपण गोष्ट ऐकली की त्या पक्षाला रावणाने मारलं. ज्यावेळी सीतेला आपल्या माता सीतेला रावण पळून घेऊन जात होता त्यावेळी हा पक्षी अडवायला त्या रावणाला गेला होता. त्यावेळी रावणाने याचा एक पंख छाटला होता आणि तो इथे असा विवळत पडला होता. आणि तीच आयडिया घेऊन राजीव अंचल यांनी ह्या स्कल्पचरची निर्मिती केलेली. मित्रांनो, आपण आता जस्ट जटायू मंदिरातून आपण दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि त्या मंदिराच्या बॅक साईडलाच आहे एक फूटप्रिंट, जे की असं म्हटलं जातं की भगवान श्रीरामांची ही फूटप्रिंट आहे किंवा त्यांचा पायाचा ठसा आहे या इथे, आणि त्याला असं जतन करून ठेवण्यात आलेलं आहे. खूपच गोष्टी किंवा खूपच रामायणातल्या कथा या ठिकाणाशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळेच हे ठिकाण आहे एक पवित्र स्थान. नमस्कार मित्रांनो, मी आहे ओमकार कामठे आणि माझ्याबरोबर आहे इंद्रजित कुंभार. तर आम्ही 1 वाजता आलो होतो जटायू अर्थ सेंटरला. 1 वाजता आलो होतो आणि आम्ही रांगेत थांबलो होतो. जवळपास रांग होती 2 तासाची आणि आम्हाला तिकीटं भेटले 3:30 वाजता. 3:30 वाजता तिकीट भेटून पण आम्ही त्याच्यानंतर वरती गेलो. वरती फर्स्ट फ्लोअरला गेल्यानंतर तिथं पण वेटिंग होतं. वेटिंग एरियातून पुढं परत अजून एक वेटिंग एरिया होता. सगळे आम्ही 17 जण दमलो होतो आणि तिथनं मग आम्ही रोपवेने वरती गेलो. वरती फिरलो आणि आत्ता खाली यायला जवळपास 2 तासाची रांग रोपवेला. तर मी आणि इंद्रजित दादा आम्ही दोघं पहिले पुढं आलो. जवळपास आम्ही अक्षरशः सगळे शॉर्ट्स घेत येता रस्त्यात चालत आलो अक्षरशः खाली, आणि येता आम्ही शॉर्ट्स घेतले, छोटे छोटे क्लिप्स घेतले. तर ते क्लिप घेता एवढं सगळे टाईम घालून पण आम्हाला खाली यायला आम्हाला जवळपास 16 मिनटं लागली आणि हे अजून जागेवरचे हल्लेले नाही आहेत. लिटरली 20 मिनिटं पकडून जा. हां, आणि जीवनदादा आणि बाकीचे सर्व मंडळी अजूनही त्याच पोझिशनवर आहेत, अजून हल्ले नाही आहेत रोपवेच्या लाईनला. आणि माझ्याबरोबर अजून 3 जण आलेले आहेत, ते आत्ता फ्रेश व्हायला गेले. भेटू आपण लवकरच, ते आले. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला मागाशी म्हणलं होतं 3 जण जी फ्रेश व्हायला गेलेले आहेत ते आलेली आहेत. या, हा आमचा रोहित दादा, त्याला म्हणतात बिले बाउंडिंग. ह्या आमच्या बाई, त्यांना म्हणतात रुक्मिणीताई. आणि तिकडं आहेत श्रद्धा, आणि ह्या बिले बाउंडिंगच्या बायको आहेत धनी आणि ते मनी. आम्ही जवळपास किती जण, 1 2 3 4 आणि पलीकडचे 2 जण, आम्ही असे जवळपास 7 जण आलोय. बिली बाउंडिंग, ओमकार, रुक्मिणीताई, श्रद्धा मॅडम, इंद्रजित दादा, कल्पेश दादा आणि चैतन्य दादा. लांबनच हाय केलेले ते, अशा प्रकारे जवळ आलेला नाही येतो. आता तुम्हाला कधी भेटायचं माहिती का, जीवनदादा आल्यावरच तुम्हाला भेटू आम्ही सगळे. हां, तोपर्यंत आम्ही रजा घेतो. बाय बाय. JKV ब्लॉग्स. जटायू सेंटरमधून आपण आता खाली आलेलो आहोत. सनसेट वगैरे पाहिलेला आहे. तर अख्खा दिवस आपला या सेंटरसाठी गेलेला आहे. जर तुमचे इतर कोणते प्लॅन्स असतील आणि जर तुम्हाला जटायू करायचं असेल तर अख्खा दिवस काढून या, कारण की इथे प्रचंड गर्दी आहे. एक टिप देतो थोडक्यात, कदाचित ती करू शकलो असतो पण आपल्याला तेवढी माहिती नसल्या कारणाने आपण ती करू शकलो नाही. ती म्हणजे जर तुम्हाला पायी जायचं आहे, ठीक आहे, तर फक्त पायी जाण्याचं तिकीट काढा. पहिली लाईन फक्त तुम्हाला लावावी लागेल. नंतर ज्या दुसऱ्या लाईन्स आपल्याला लावाव्या लागतात की नाही त्या गंडोलासाठी, त्या लावाव्या लागणार नाहीत. डायरेक्ट पायरी मार्गाने तुम्ही वरती जाऊ शकता फक्त अर्धा तासात आणि खाली उतरू शकता फक्त 15 मिनिटात. एवढीच हाईट आहे या डोंगराची. त्यामुळे तुम्ही फक्त पायी जाण्याचे जर तुम्ही तिकीट काढत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर आहे. आणि दुसरी गोष्ट, टाइम सेव्हर सुद्धा. चला आपण जाऊयात कोलंबो. तूच सांग तुझ्या तोंडाने. व्हॉट हॅपन्ड? काय सांगू, चमकलं पूर्ण माझं.
त्याला राईटला बघायला सांगा. दादा इकडे बघ दादा. दादा राईट. नो दादा लेफ्ट. डोळे इकडे तिकडे होऊ शकतात फक्त. फायनली आपण कोल्लमला पोचलेलो आहोत आणि आता माझा घसा बऱ्यापैकी बसलेला आहे. माझी मान ताट झालेली आहे. ताटकणा मराठे आहोत मराठे. मान कशी ताट पाहिजे अशीच ताट मानेने मी चालतो नेहमीच. आज जरा जास्तच, त्याची काही कारण आहेत. मान चमकली आहे. आवाज घसा गेला आहे. एवढ्या गप्पा मारल्यात, एवढा दंगा केला आहे, अंगलट आलं आहे, तरी पण सुरूच आहे. एनर्जी. बाय द वे आपण हॉटेलमध्ये पोचलो आहे. हा बोल ना. चला ना आपण चेक इन करून घेऊ. हां चेक इन करून घेऊयात. केवढी ती शांतता आहे. सगळी पोरं खाली आहेत, डिनर करतायत आणि मी वरती आलो आहे कारण की जरा मला आंघोळ करायची. मानेचा शेक घ्यायचा जरा गरम पाण्याने. काय वातावरण आहे. बाय द वे या ट्रिपची खासियत काय माहिती आहे काय, म्हणजे लिटरली मीही शॉक आहे. ज्या बजेटमध्ये आपली ही ट्रिप आली आहे ना 30,000 रुपयेमध्ये, ह्या बजेटमध्ये आपण जे हॉटेल्स बुक केलेत ना, पब्लिक वेडं झाले. मी पण येडं झालो ॲक्च्युली, कारण की एवढे चांगले प्रॉपर्टीज मिळत आहेत. इट्स रिअली गुड आणि वर्थ आहे. मोर दॅन वर्थ आहे ट्रिप. म्हणजे मला तर वर्थ वाटली कारण की मीही पहिल्यांदा चालू इकडे आणि ह्याच्याहीपेक्षा कॉस्टली ट्रिप्स मी केलेले आहेत. आणि ही जी ट्रिप आहे आपली विथ JKV ट्रॅव्हल, सगळं मॅनेजमेंट डन बाय तुमची वहिनी. सो ग्रेट प्रतिमा, नाईस जॉब. चला तुम्हाला या रूमची टूर देतो. बघूयात कशी आहे ही रूम आपली. कुठे लावतात रे? ओके सॉरी, इथे लावतात नाही का. इथे आपली बॅग आहे. ट्रिपल शेअरिंगवाली रूम आहे. इथे एक छोटासा बेड आहे आणि इकडे असा हा बेड. आपले पब्लिकने आपलं सामान ऑलरेडी ठेवलेलं आहे. आणि बाथरूम आपण बघूयात. हो क्या बात. नाईस. रूममध्ये आल्यानंतर ना किती बरं वाटतं आहे म्हणून सांगू. म्हणजे खरं सांगतो, दिवसभराचा थकवा रूम बघून निघून जातो अक्षरशः. आणि आपली ह्या ट्रिपची खासियत काय माहिती आहे काय, जे हॉटेल्स आपण बुक केलीत की नाही आणि त्या हॉटेल्समधल्या रूम्स, पब्लिक अक्षरशः वेडं झालं आहे. ते म्हणतात की यार दादा, ह्या बजेटमध्ये आपल्याला ह्या एवढ्या भारी प्रीमियम कॅटेगरीतले हॉटेल्स मिळत आहेत. आणि त्याचमुळे मला असं म्हणायचं की प्रतिमा जे काम करते, शी इज रिअली डुईंग गुड, ग्रेट जॉब. सो चांगली गोष्ट आहे. लोकांचे मला जे हे येत आहेत, रिॲक्शन्स येत आहेत, त्यांची फोन्स कॉल्स प्रतिमाला डायरेक्ट जात आहेत. प्रतिमा मला मागाशी सांगत होती की लोकांचे कॉल्स आलेत आणि ते बोलतात की हॉटेल खूप भारी आहे. आय थिंक काल तिकडे टेकडीलासुद्धा आपण तिच्यावरती एक प्रँक पण केला होता. तुम्हाला पाहिला असेल तुम्ही तो. तर प्रँक असा होता की प्लॅन केला होता की तिला असं सांगायचं की कसल्या रूम बुक केले, तर नंतर दाखवायचं की महल. सो लोक खूप एक्सायटेड आहेत आणि फुल एन्जॉय चाललेलं आहे. ट्रिप विथ JKVची हीच खासियत आहे, एन्जॉय थांबला नाही पाहिजे. आता माझा आवाज थांबतो आहे, ह्याच्यावरून समजून जा की माझा आवाज इतका हेवी का झाला आहे. तर बोलून बोलून किंवा ओरडून इतका घसा फाटला आहे माझा. आणि दॅट टू आज तर माझी मान पण लचकली आहे. बट स्टील एनर्जी इज हाय. सुप्रभात, थेट फ्रॉम कोलम. आजचा ऑफिशियली शेवटचा दिवस.
म्हणजे उद्या आम्ही निघणार रिटर्न. सो आज आपला स्टे असणार आहे तिरुवनंतपुरमला आणि आजची आपली राईड असणार आहे किंवा ड्राईव्ह असणार आहे कोलम टू तिरुवनंतपुरम व्हाया वर्कला बीचवरती आपण जाणार आहोत. आता आय थिंक ब्रेकफास्ट करून आपण इथे एक लाईट हाऊस आहे तेही बघणार आहोत आणि त्याच्यानंतरनं आपला प्रवास सुरू होणार आहे. बऱ्यापैकी कोस्टल राईडच असेल ही, त्यामुळे आपण आता जाऊयात ब्रेकफास्ट करायला. माझं आता सर्व आवरलेलं आहे, बऱ्यापैकी मान माझी कवरअप झालेली आहे, त्यामुळे आज फुल धमाल करायची. ब्रेकफास्टमध्ये काय आपण बघूयात. या हॉटेलमध्ये काहीतरी वेगळं असायला पाहिजे. डोसा, इडली, सांबर, चटणी हेच सगळीकडे असते बघा. ओहो, पुरी भाजी, इकडे काय अंडा करी, इकडे चपाती आहे, इकडे काय केळी आहेत, इकडे अंडी दिसत आहेत, इथे सलाड दिसतंय आणि याच्यात काय आहे, हो बटाटा चिप्स, इकडे ब्रेड आणि हे काय अव्वल म्हणजे काय, ग्रीन सलाड, कट फ्रूट्स, व्हेरी नाईस. सो आपण आता पहिल्या स्टॉपला पोचलो आहोत. त्या स्टॉपचं नाव आहे नेडुगोलम. हे खूप प्रॅक्टिस करून मी तुमच्याशी बोलतोय, नाहीतर उच्चारच जमत नव्हता. इथे आपण काय करायला आलेलो आहोत तर मँग्रोव्ह सफारी. क्या बात आहे. म्हणजे मँग्रोव्ह सफारी आपल्या कोकणात पण होते, पण आम्ही इकडे पण केली होती, कुठे गोकर्णला पण केली होती, होनावर. आता या इथे करतोय. बघूयात इकडची कशी आहे. होनावरची तर मला प्रचंड आवडली होती, आता इथली तुम्हाला दाखवतो. या मँग्रोव्ह सफारीसाठी आपण 2 बोट केलेले आहेत. आपले 17 लोक आहेत आणि 17 लोकांचे 7,000 रुपये आपण केलेले आहेत. खरं तर त्यांनी 8,000 8,500 सांगितले होते. बार्गेनिंग वगैरे करत जा, ते करतात लोक. तर चला, थोडीशी ओपन बोट आहे. आपली होनावरची वगैरे थोडीशी वेगळी असते, मोठी असते, ही जरा छोटी आहे. आजपर्यंतची माझी सर्वात सुंदर आणि थ्रिलिंग मँग्रोव्ह राईड आहे ही. खरंच खूप जबरदस्त अनुभव आहे. खूप मोठमोठे हे कांदळवन आहेत आणि आता ह्याच्यातून आतमधून जात असताना किती शांतता जाणवते. आणि दॅट टू ही जी बोट आहे आपली बिना इंजिनचे, म्हणजे आपल्या पाठीमागे एक माणूस चालवतोय, त्यामुळे आवाजच येत नाही आहे. खूप शांतता आहे आणि ह्या गोष्टीचा अनुभव घेतलाच पाहिजे. स्टार्टेड आहे. कॅन्डिड काढायचं आपल्याला, त्या तिकडं कशाला बघताय, आपल्याला गप्पा मारायच्यात. नुसतं डोक्याला लागतंय का, फक्त सांगा, डोक्याला बघा, डोकं सांभाळा. डोक्यावर मस्त वाटतंय ना. मी कावळे कुठले कावळे भारी वाटतंय. निघालेलो आहोत वर्कला बीचवरती. इथून जवळपास एक 250 मीटर अंतर आहे.
गाडी आपल्या आतमध्ये येऊ शकत नाही नेहमीप्रमाणे. तर बघूयात बीच कसा आहे. खरं तर आम्हाला प्रचंड भूक लागलेली आहे. दुपारचे 2-2:30 वाजले असतील आता. येस 2 वाजलेले. मग आपण आता रेस्टॉरंट पण शोधूयात. लोकांना कॅफेमध्ये इथली कॉफी पण प्यायची आहे. इकडचं ऑथेंटिक जे फूड असतं केरळाचं त्याची एक थाली जी असते ती थाली खायची आहे. आम्ही शोध घेतो, मिळाली तर तुम्हाला दाखवतो. वर्कलामध्ये पोचले आम्हाला लागली होती भूक म्हणून आम्ही शोधत होतो एक हॉटेल किंवा कॅफे. आणि ते कॅफे शोधता आम्ही 2 किलोमीटर चाललो आणि आता आलो आहे. त्याचं नाव आहे इंदा. बट ते म्हणतं की इल्ला म्हणला काय येऊ कारण की त्यांचं फुल ऑक्युपाईड झालेलं आहे. ते ऑनलाईन बुक करायचं असते, आधी रिझर्वेशन करायचं असते. आणि आपली आहेत 17 लोक. त्यांचं कॅफे हॉटेल आहे, तेवढंसं मोठं नाही आहे, छोटे. आता बघते ती बाई आणि आहे फॉरेनर, तिचं हॉटेल आहे, ती चाललं होती. तर बघूयात काय अरेंजमेंट करते. तर नाही तर पुन्हा आम्हाला माघारी जावं लागणार आहे. प्रचंड भूक लागलेली आहे. सगळेजण अतिशय ह्युमिडिटीमुळे आधीच त्रासलेले आहेत आणि भुकेने वेगळीच व्याकुळलेली आहे. सो आम्ही ऑर्डर दिलेले आहेत. या इथे एक ग्रुप बसलेला आहे. आता चाललो आहोत मेन कॅफेमध्ये. तिकडे 9 सीट्स मोकळ्या झालेल्या आहेत आणि आता ऑर्डर्स वगैरे यायला वेळ लागेल. तोपर्यंत करूयात टाईमपास. फायनली आमच्या 9 लोकांसाठी मेन कॅफेमध्ये जागा मोकळी झालेली आहे. काही लोक इथे बसलेले आहेत हॉटेलमध्ये आणि आता तिकडे जाऊयात कारण की तो कॅफे जो आहे तो खूप सुंदर आहे, एस्थेटिक आहे असं म्हणतात. तो बघूयात. मस्त छान होता. मस्त इटलीला गेल्याची फील झाला आम्हाला. असं वाटलं की आम्ही इटलीत आहे. आज आम्ही हमस मागवलं होतं, टुना सँडविच मागवलं होतं आणि चिकन पिझ्झा. तिन्ही आयटम्स छान होते. मजा आली खायला काहीतरी वेगळं. आम्ही दररोज सकाळी नाश्त्याला डोसा इडली वगैरे खात होतो. आज आम्ही काहीतरी वेगळं खाल्लं, असं मजा आली. खूप झालं आम्हाला सगळ्यांना, पण मजा आली. पार्सल घेतलं का? इटालियन फूड फर्स्ट टाइम ट्राय केलं, पण छान वाटलं. नाही पार्सल कोणी घेतलं का? घेतलं? येस घेतलं. संपलंच नाही ना? नाही संपलं, काय करणार. फायनली आपण क्लिफच्या इथे पोचलो आहोत. पण इथून आपल्याला समुद्र काय दिसत नाही. कदाचित आपण मार्केटमध्ये आहोत इथल्या. आता मार्केटमध्ये पोरांना तर घेऊन आलो आहे म्हणजे सगळ्यांना. आता बायका ज्या आहेत ना त्या आतमध्ये घुसल्यात. त्यांना घेणं देणं नाही की समुद्र काय आहे, क्लिफ काय. पहिल्यांदा दुकानं शोधतायत. अरे पहिलं टुरिस्ट लोकेशन बघा तरी. डायरेक्ट शॉपिंग सुरू. लोकेशन तर एक्सप्लोर करा. शॉपिंग इज मोर इम्पॉर्टंट. अरे यार वर्कलामध्ये 2 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. एक आहे क्लिफ पॉईंट आणि दुसरा आहे बीच पॉईंट. क्लिफ पॉईंट मला एवढा काही खास आवडलेलं नाही आहे. इथे फक्त शॉपिंग आणि पार्किंग एरिया असल्या कारणाने आम्ही आता चाललेलो आहोत बीचवरती, जिथे खूप धमाल फोटोग्राफी आम्ही करणार आहोत. हे झालं सर्वांचं? मम्मी कुठे गेल्या? काकू फुल शॉपिंगच्या मूडमध्ये बरं का आज. दिसतंय त्या दुकानात जात आहेत. तुला एक चॅलेंज आहे. सँडमध्ये जाऊन एक सँड मॅन बनवायचं आहे तुला. कळलं काय? बनवणार का? डन म्हण. डन डन डन. बघू तोच मी आता.
मध्ये आल्या आल्या किती भारी वाटते म्हणून सांगू. पोरं आधीच आलीत की नाही त्याच्यामुळे AC लावून ठेवली होती. ॲक्च्युली इकडे की नाही आता कोस्टल लाईन आता आपण त्याच्यामुळे जरा ह्युमिड जास्त आहे, गरमी जास्त आहे ना, त्यामुळे AC मध्ये आलं की किती भारी वाटते. अदरवाईज तिकडे होती टेकडी मुन्नारला होतं त्यावेळी छान होतं, थंड वातावरण होतं है ना, ACची गरजच नव्हती. बाय रूम्स बघताय हा मस्त आहे है ना, सगळ्याच रूम मस्त. सगळ्यात भारी होते ह्यावेळी. ह्यावेळी काय नेहमीच असतात है ना. हा तू काश्मीर होतास ना रे. हा काश्मीरला होतो, केदारनाथला होतो. केदारनाथला पण होता हां ना. हे आमचं फिक्स कस्टमर आहे. ॲक्च्युली काय माहिती आहे काय, जी धमाल या ट्रिप्सला असतात कुठे नसतात तुम्हाला आल्यानंतरच कळेल. फक्त करता आली पाहिजे है की नाही. हा किती बरं वाटतंय म्हणून सांगू मित्रांनो. कडक कडक पाण्यानं आंघोळ केली आहे, मान शेकली कारण की अजूनही माझी मान दुखतेच आहे कालच्यापासून. हा पोरं गेलेली आहेत आता डिनर करायला, मला पण जायला पाहिजे. या इथे डिनर टायमिंगवरती असतात त्याच्यामुळे आपल्याला ते मिस करता येणार नाहीत. सकाळी आपल्याला खूप लवकर उठायचे आहे, 5 वाजता 5:30 वाजता निघायचं आहे आपल्याला मंदिरासाठी. मंदिरामध्ये दर्शनच्या लाईन्स असतात त्यामुळे आता जे काही क्षण आहेत ते या ट्रिपचे शेवटचे क्षण आहेत. जाऊयात पब्लिकबरोबर थोडासा टाईम स्पेंड करूयात. आभारी आहोत. अब कहाँ जाओगे. आज दसरा बिसरा काय आहे की नाही. ऑन कॅमेरा खायला पहिला डायलॉग मारला. मैं सोच रहा था की काय बोलायचं आहे बट आय लॉस्ट. सो या ट्रिपमधलं हे शेवटचं डिनर त्यामुळे आम्ही सगळेजण बघा किती दाटी वाटीने एकाच टेबलावरती बसलो. दाखव रे हे का. अजून मंडळी आपले बाकी आहेत पाठीमागे. आता या टेबलवरती सगळे बसू शकत नाही त्याच्यामुळे, नाहीतर सगळेजण एकाच ठिकाणी बसले असते. अरे बस की तो अंग चोरतोय. ते दाटी दाखवायची. पण खरंच खूप भारी वाटतंय की आता डिनर करतोय मी, कारण की टायमिंगमध्ये पोचू की नाही ही सतत डेलीची आमची ती धाकधूक असायची. एकही डिनर आम्ही मिस नाही केलं, हे तर आम्हाला प्राऊड आहे. भले आम्ही ते एक्सटेंड करून घेतलं. मला डायलॉग. बाय द वे या ट्रिपमध्ये ना एक बडकर एक नमुने आपल्याला दिसलेले आहेत. मला हसते. दोन जे एके टी शर्ट घालून हे दोघेच बसले. मलाही नाही ते सुचलं. आम्ही त्याचे खूप मोठे फॅन आहोत. काय नाही शेट संपले. रात्री घालायचे शेट संपले ना आमचे. कसं आहे कळलं काहीच न मला घालायचं होतं कारण आज शेवटचा दिवस आहे ना, म्हणलं उद्या आपण जाताना ट्रॅव्हलिंग करताना नको मी जाताना ग. सो आता या इथे हिशोबाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे रात्रीच्या 11 वाजता. कारण की एवढे दिवस कुणाला सुचलं नाही. पण ठीक आता दंगा चालला आहे आणि मी आता हळूच जाणार आहे झोपायला, कारण की ह्यांचा प्लॅन चालला आहे रात्रभर जागायचा आणि मला कल्टी मारली पाहिजे. बाय बाय. मी नाही येते. मी जातो. तुझ्या एअरपोर्टवर वीस कसं झालं मग काय केलं तुम्ही. तारीख 20 15 दिवसाचं बाळ तू ट्रिपला कसं आणलंस. त्याची तारीख बघ ना. बघू तारीख बघ त्याची. 2025 बर्थडे आहे काय तुझी. 15 दिवसाचं बाळ ट्रिपला घेऊन आलं.
सकाळचे 5:45 वाजलेले आहेत आणि आम्ही सगळेजण रेडी आहोत मंदिरात जाण्यासाठी. कोणतं मंदिर? येस, पद्मनाभ स्वामी यांचं मंदिर आहे. आय थिंक तिरुअनंतपुरमला खास त्याचसाठी लोक येत असतात आणि खूप गर्दी असते. त्याच्यामुळे आपण इतक्या लवकर निघालेलो आहोत तयार होऊन. खरं तर आम्ही काही लोक तर झोपलोच नाही. खरं झोपलो नाही, काही लोक झोपले पण आम्ही झोपलोच नाही आहे. आणि आता आंघोळ करून मस्तपैकी आता मंदिरात निघालेलो आहोत दर्शन घेण्यासाठी. अजून पब्लिक येत आहे. गाडीत बसूयात, जाऊयात. इथून जवळपास 10 किलोमीटर 10 किलोमीटर असेल इथून 5. अरे बस लगेच आपण पोचू 10 मिनटात तिथे. गर्दी आत्ता कमी असेल, 7 वाजल्यानंतर जास्त गर्दी होते असं म्हणतात. त्याच्यामुळे जरा लवकर हजेरी लावलेली आपल्यासाठी बरं आहे. लवकर रिटर्न आलो तर ब्रेकफास्ट करून आपल्याला पुन्हा फ्लाईट गाठायची आज. चला. आपण भेटणार आहोत लवकरच. काय हॅपी जर्नी. आणि